देवघरातल्या मूर्ती कशा असाव्यात याबद्दलची मत्स्य पुराणामध्ये अत्यंत डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ते आपण आज बघणार आहोत. त्याआधी सर्वांना जय श्रीराम. तर घरातल्या मूर्ती ठेवताना सगळ्यात महत्त्वाची दक्षता अशी बाळगायची आहे, की त्या मूर्ती ज्या आहेत त्या ठोस धातूच्या बनलेल्या असाव्यात, पोकळ मूर्ती नसाव्यात. मूर्ती कोणत्या धातूची असावी? तर पंचधातू सगळ्यात उत्तम. याशिवाय तुम्ही पितळ, सोने किंवा चांदी याच्या मूर्ती सुद्धा देवघरामध्ये ठेवू शकता. कुलदेवी देवतांचे टाक असतील प्रथेप्रमाणे की पितळेचे किंवा चांदीचे टाक तुम्ही ठेवू शकता. घरामध्ये कधीही भंगलेली किंवा त्या मूर्तीला काही तुटलं असेल एखादा पार्ट तर तशी मूर्ती घरामध्ये ठेवू नका. ती लगेचच विसर्जित करून द्या. घरातल्या मूर्ती नेहमी प्रसन्न चित्त असाव्यात, आशीर्वाद देणाऱ्या असाव्यात. घरामध्ये कधीही एखादी देवता वध करणाऱ्या रूपामध्ये, त्यांच्या उग्र स्वरूपामध्ये अशा ठेवायच्या नसतात. मध्ये दुर्गेची मूर्ती असते, मग ती कशी चालते? की जरी ती महिषासुर मर्दिनीच्या रूपामध्ये असेल, तरी सुद्धा माता ज्या सिंहावरती विराजमान असतील, त्या सिंहाचे मुख जे आहे, ते तोंड जे आहे ते झाकलेलं असावं, त्याचे दात दिसेल असं उघडलेलं तोंड नसावं. हाताचा जो अंगठा असतो, या अंगठ्याच्या उंची एवढं शिवलिंग ठेवू शकता. त्या मूर्ती साधारणतः एक 6 इंचापेक्षा छोट्या असाव्यात. मोठ्या मूर्ती तुम्ही अवश्य ठेवू शकता. जर तुम्हाला त्याचं पावित्र्य राखणे, त्याची पूजा, अभिषेक म्हणजे रोज नित्य स्नान घालणे वगैरे या गोष्टी जर तुम्हाला जमत असेल तर अवश्य ठेवा. घरामधल्या मूर्ती कधी प्लास्टिक, फायबर किंवा चिनी वस्तूंच्या बनलेल्या कधीही नसाव्यात. बरंच ते होतं असं, की आपल्या देवघरामध्ये ऑलरेडी एखाद्या देवतेची मूर्ती असते. एखादा ट्रेंड आलेला आहे. म्हणून केवळ आपल्या घरातली मूर्ती विसर्जन करायची आणि नवीन आणायची असं करू नका. एक लक्षात ठेवा, मूर्ती जितकी जुनी असेल ना, तितकी चांगली असते. कारण की पूर्वपार ज्यावेळेस त्याच्यावरती पूजा वगैरे केलेली असेल, तर त्या मूर्तीमध्ये ही सगळी ऊर्जा जी आहे ती एकत्रित स्टोअर झालेली असते. मूर्तीबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, मला कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम.